पाचवं परिशिष्ट समअप करताना मी काय समअप करेल की ओके, 5th शेड्यूल माझ्याकडे आहे. 5th शेड्यूल मध्ये आपल्याला अनुसूचित क्षेत्र यांचा ऍज सच उल्लेख असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, 5th शेड्यूल हे जर मी बघतो आहे तर काय साधारणतः एक प्रकारे अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जनजाती यांचा उल्लेख केलेला आहे. मग अशा वेळेस जर सांगायचं झालं तर हे एक प्रकारे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? अनुच्छेद 244 नुसार आपल्या राष्ट्रपतींना आहे. पण अशा वेळेस त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची अंमलबजावणी कोण करत असतं? गव्हर्नर करत असतो. नियम तयार करण्याचा अधिकार कोणाला असतात? गव्हर्नरला असतात. सर्व अधिकार कोणाला तिथे? गव्हर्नरला आहेत. मग गव्हर्नरने या दिलेल्या नियमांना किंवा गव्हर्नरने केलेल्या कुठल्याही कृतीला नंतर कोणाची लागते? तर एक प्रकारे आपल्याला राष्ट्रपतींची संमती लागते. हे इथे लक्षात ठेवायचं. एकूण 10 राज्यांमध्ये हे आहे. सोबत ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल बघायला मिळते. एकूण सदस्य 20 असतात. 304 सदस्य हे कोण असावे? एसटी पॉप्युलेशनचे असावे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल 100% 5व्या परिशिष्टातील 10 राज्यांना लागू आहे. पण इतर राज्यांमध्ये जिथे आपल्याला एसटी पॉप्युलेशन बघायला मिळते तिथे सुद्धा ही भविष्यात राष्ट्रपतींच्या मान्यतेने नव्याने स्थापन केली जाऊ शकते, असा सुद्धा इथे उल्लेख आपल्याला बघायला मिळतो. बाकी आपल्याला 5व्या परिशिष्टाच्या बाबतीमध्ये अजून एक आयोग स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? अनुसूचित जाती यांच्या जनजाती आणि अनुसूचित क्षेत्र यांच्या बाबतीमध्ये नियम करण्यासाठीचा, तर तो अधिकार आपल्याला राष्ट्रपतींना असलेला इथे बघायला मिळतो. 5वं परिशिष्ट हे एका पानामध्ये 4 ते 5 वाक्यांमध्ये समअप करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आता लगेच आपल्याला काय बघायचंय? 6वं परिशिष्ट.